हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे आज एकाच मंचावर येणार। शिवाजी पार्कवर महायुतीची सभा, मोदींच्या सभेचा टीजर जारी। इंडिया आघाडीची मुंबईच्या बीकेसीमध्ये आज सभा, अरविंद केजरीवाल उपस्थित राहणार। आदित्य ठाकरेंकडून सभास्थळाची पाहणी। राज ठाकरेंचं सुपारीचं दुकान 4 जून नंतर बंद होणार। संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा, मोदी जेवढ्या सभा घेतील तेवढ्या त्यांच्या जागा कमी होतील, राऊतांची टीका। छगन भुजबळ नाराज असल्याचं आम्ही ऐकलं, भुजबळ नाराज असल्याच्या चर्चांवर जयंत पाटलांची प्रतिक्रिया। वोट जिहाद कधी होऊ शकतो का? मोदी घाबरले असल्यानं खोटं बोलतायत, नाना पटोलेंचा नरेंद्र मोदींवर टीका। शिंदे गटाच्या दीपक पवार आणि वैभव थोरातांविरोधात गुन्हा दाखल। मुंबई दक्षिणमधील अपक्ष उमेदवार प्रशांत घाडगेंना अर्ज मागे घेण्यासाठी लाखो रुपयांचा आमिष दाखवल्याचा एफआयआरमध्ये उल्लेख। नाशकात पवार आणि जयंत पाटील थांबलेल्या हॉटेलमध्ये सुनील तटकरेंची काही कार्यकर्त्यांसोबत चर्चा, जरी ते आमच्या संपर्कात आले तरी पक्षामध्ये घेणार नाही, अनिल देशमुखांचं विधान। विधानसभा निवडणुकीतही बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार लढाई रंगण्याची शक्यता। युगेंद्र पवारांकडून विधानसभेची तयारी सुरू, दर मंगळवारी युगेंद्र पवार लोकांच्या तक्रारी सोडवणार। सर्वाधिक आमदार त्याचा मुख्यमंत्री, हा अमित शहांचा फॉर्म्युला नाकारूनच 2.5 वर्षांचा शब्द। सुरुवातीला भाजपचाच मुख्यमंत्री होईल हेच मानून सभांमध्ये काही बोललो नाही। TV9च्या मुलाखतीमधून उद्धव ठाकरेंचं पहिल्यांदाच थेट भाष्य। मोदींनी माझ्या आजारपणामध्ये किती कॉल केले माहिती नाही, पण प्रेम होतं तर काळी कारस्थानं करून सरकार का पाडलं? उद्धव ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल। माझ्या कामामुळे मुस्लिम माझ्यासोबत, थापा जिहाद आणि जुमला जिहाद करत नाही। वोट जिहादच्या फडणवीसांच्या टीकेला उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।